नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। रडणे ही एक सामान्य मानवी भावना आहे। अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक भावुक होऊन रडतात। रडणे हे केवळ दुःखाचे प्रतीक नसून त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत, असे संशोधनातून समोर आले आहे। तर आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अश्रूंचे प्रकार आणि फायदे काय आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात। रिफ्लेक्स अश्रू डोळ्यातील धूळ, घाण आणि धूर स्वच्छ करतात। सततचे अश्रू डोळे ओले ठेवतात आणि त्यांना संसर्गापासून वाचवतात। भावनिक अश्रू ताण, संप्रेरके आणि विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकतात। तर रडण्याचे आरोग्यदायी फायदे नेमके काय आहेत ते पाहूयात। वेदना कमी होते, रडल्याने शरीरातील अँटीऑक्सिडंट्स आणि एंडोर्फिन बाहेर पडतात। वेदना कमी होते, रडल्याने शरीरातील ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन बाहेर पडतात, ज्यामुळे शारीरिक आणि भावनिक वेदना कमी होतात। मूड सुधारतो, रडताना पटकन हवा आत घेतल्याने मेंदूचे तापमान कमी होते, ज्यामुळे मूड सुधारतो। भावना संतुलित होतात, आनंद, भीती किंवा तणावातून रडल्याने भावनिक संतुलन राखण्यास मदत होते। आधार मिळतो, रडल्याने आजूबाजूच्या लोकांना आपल्या गरजा समजतात आणि ते आधार देतात। नैराश्य कमी होते, रडल्याने पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते, ज्यामुळे शरीर शांत होते आणि नैराश्य कमी होते। त्रास कमी होतो, रडणे हा स्वतःला शांत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे। तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात। तसेच संशोधकांच्या मते भावनिक अश्रूंमध्ये ताण, संप्रेरके आणि विषारी पदार्थ असतात, जे शरीराबाहेर टाकले जातात। त्यामुळे रडल्यानंतर शरीर आणि मन हलके वाटते। त्यामुळे रडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी शरीरासाठी फायदेशीर आहे। त्यामुळे रडणे टाळण्याऐवजी भावनांना वाट मोकळी करावी, असे तज्ञांचे मत आहे। याशिवाय रडणे हे केवळ दुःखाचे प्रतीक नसून ते आरोग्यासाठीही आवश्यक आहे। त्यामुळे जेव्हा भावना अनावर होतील तेव्हा रडण्यास संकोच करू नका। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।